Before DMing 150 brands, I need to fix my profile. So, can a creator just with 1460 followers get a brand collab? Honestly, I don't know. But instead of waiting for brands to find me, I am going to message 5 brands every day for next 30 days. I had taken challenge. पण पहिलं DM पाठवायच्या आधी मला एक गोष्ट समजली. If my profile doesn't look professional, why would any brand contact me? It's simple question. So today's mission is simply let's fix my profile first. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहिले असाल तर तुम्हाला माहिती असेल कोण आहे. जर तुम्हाला माझे जुने व्हिडिओ नसेल पाहिले तर हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय सेल्फ खुशी आणि मी एक न्यू कॉन्टेंट क्रिएटर आहे. आत्ताच एक नवीन म्हणजे कॉन्टेंट क्रिएट करायला स्टार्ट केलंय. सो recently my Instagram family crossed 1460 plus followers. सो ह्याच्यासाठी थँक्यू सो मच. बट आता मला असं वाटतंय की मी पुढची स्टेप घ्यायला पाहिजे, कारण की कॉन्टेंट क्रिएशन मी करते ते तर मी करते, सिरियसली करते. पण मला असं वाटतं की मी आता ब्रँडसोबत काम केलं पाहिजे. सो टुडे इज डे 1 ऑफ माय 30 days ब्रँड कोलॅबरेशन चॅलेंज. तर सध्या आज मी म्हटलं आपण व्हिडिओ बनवू आणि पोस्ट करू, बिकॉज जर व्हिडिओ बनवून मी पोस्ट नाही केला तर मी कन्सिस्टंटली 30 डेजचं चॅलेंज मी करणारच नाही. आणि व्हिडिओ बनवलेला असला तर मला हे राहील की नाही बाबा, आपण व्हिडिओ बनवलाय, आपण लोकांना सांगितलंय, सो आपण 30 डेज कन्सिस्टंटली चॅलेंज घेतलं पाहिजे. मी ना अनेक क्रिएटरचे व्हिडिओ बघितले. पीपल युजली आस्क ब्रँड कोलॅबरेशन कशी मिळवायची, बट व्हेरी फ्यू पीपल शो दॅट हाऊ व्हॉट दे डू बिफोर सेंडिंग DM टू ब्रँड. सो टुडे आय एम ॲक्च्युली गोइंग टू प्रिपेअर माय प्रोफाईल एक्झॅक्टली द वे ब्रँड लुक लाईक व्हॉट दे वॉन्ट इन माय प्रोफाईल. तर मी इथं माझ्या प्रोफाईलची पिक्चर दाखवली. ही माझी जुनी प्रोफाईल आहे, ज्याच्यात माझा हा प्रोफाईल फोटो, नेम किंवा बायोमध्ये जे काय लिहिलंय ते. तर ह्याच्यात चेंजेस काय काय करायचे ते आपण पाहूया. बिकॉज फर्स्ट इम्प्रेशन मॅटर्स करतं ना. मी जसं बिकॉज आधी मी फक्त कॉन्टेंट क्रिएटर होते. मी ब्रँड्सला वगैरे मेसेज करायचं किंवा काय मी कधी विचार केला नव्हता. पण आता मी सगळे माझ्या फीडवर नुसते ब्रँड कोलॅबरेशनचे रील्स येत आहेत, जशी मी स्क्रोल करते ते येत आहेत. सो आय थॉट की मी पण केलं पाहिजे. त्याच्या आधीचे जे काय चेंजेस आहेत, तर ही जे चेंजेस मी तुम्हाला आधी दाखवलं होतं ही माझ्या प्रोफाईल आधी होती. आता त्याच्यावर आपण चेंजेस करू. तर प्रोफाईल जी आहे ती मी चेंज करणार नाही आहे, बिकॉज ती छान आहे. त्याच्यानंतर बायो आहे. बायोमध्ये मी 2-3 चेंजेस करणार आहे, बिकॉज खाली मेल ID आणि वरचे जे चॅलेंजेसचे लिहिले होते व्हिडिओ, त्याच्यात मी 2-3 चॅलेंजेस करणार आहे. मी काय करते, व्हॉट कंटेंट आय क्रिएट, हाऊ कॅन आय कॉन्टॅक्ट, म्हणजे मी ब्रँड्स कसे कॉन्टॅक्ट करू शकतात, ही माझी मेल ID वगैरे सगळं इथं खाली ह्याच्यात चेंज करणार आहे. आणि त्याच्यानंतर ना आधीच्या पिक्चरमध्ये माझी फक्त एक ग्रोथची हायलाईट होती, दुसरं काही नव्हतं. तर मग मी ती ती हायलाईट पण चेंज करणार आहे, बिकॉज कधी कधी ब्रँड्स पाहतात. सो ज्या माझ्या टॉप चांगल्या रील्स आहेत त्या मी तिथं टाकणार आहे, आणि बाकीचे माझे डेली व्लॉग आणि डेली व्लॉगच्या आणि रील्स पण मी काही पिन केलेल्या नव्हत्या. सो ज्या माझ्या चांगल्या रील्स गेल्यात, चांगले व्ह्यूज गेल्यात, त्या रील मी तिथे पिन करणार आहे. आता honestly, I am not expecting every band to reply. Some will ignore, some will reject me, and maybe some brands will say yes. Maybe म्हणजे होऊ शकतं, नाही होऊ शकत. बट इन्स्टेड ऑफ थिंकिंग अबाउट द रिझल्ट, आय एम फोकसिंग ऑन टेकिंग ॲक्शन एव्हरी सिंगल डे. म्हणजे रिझल्टवर कशाला उगाचच फोकस करायचं ना. सो लेट्स स्टार्ट. सो मी आता ठरवलंय की मी मंडे टू फ्रायडे 5 दिवस, 5 म्हणजे मंडेला 5 ब्रँड्स, ट्यूजडेला 5 ब्रँड्स, वेनसडेला 5 ब्रँड्स, असे मी रोज 5 ब्रँड्सला एकतर DM किंवा ईमेल करणार. आणि 30 डेजपर्यंत चेकच करणार नाही की कोणाचा रिप्लाय आलाय का नाही, बिकॉज इट्स माय फर्स्ट थिंग, म्हणजे फर्स्ट टाइम मी अप्लाय करते. सो मी चेक वगैरे करणार नाही. पण जर त्यांचा मेसेज आला तर मी तिथे चेक करेल आणि तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण सध्या मी असं ठरवलं आहे, बिकॉज मी डेली कॉन्टेंट क्रिएटर आहे.
सो मी फर्स्ट वीक ब्युटी अँड स्किन केअर वगैरेचे करेल. सेकंड वीक फॅशन ब्युटी म्हणजे कपडे वगैरे त्याचे करेल. आणि थर्डला वीकला मी ग्रोसरीज किंवा किचन म्हणजे सॉरी फॉर ग्रोसरीज, घरात आपण कोणत्या कोणत्या गोष्टी वापरतो नाही वापरत त्याच्याबद्दल, तर त्या ब्रँड्सला मेसेजेस करेल. मला ChatGPTनी 30 डेजसाठी पूर्ण म्हणजे प्रत्येक दिवसांसाठी 5-5 ब्रँड्स दिलेत. तर मी आधी 30 डेज कम्प्लिटली त्या ब्रँड्सला मेसेज करेल. आणि जर कोणाचा रिप्लाय आला तर कोणत्या ब्रँडचा रिप्लाय आला, किती फॉलोअर्स आला, किती कसे काय व्ह्यूज आले, त्यांना कसं हे केलं, हे सगळं मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये शेअर करेल. तर सध्या हे जे चेंजेस आहेत हे चेंजेस, आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फक्त एवढंच होतं, बिकॉज मी जरी म्हटलं ना की आपण कन्सिस्टंटली व्हिडिओ बनवू किंवा हे करू, पण तरी माझ्याच्यानी ना मिस होऊनच जातं. एकदा मिस होऊन जातं, दोनदा मिस होऊन जातं, तीनदा मिस होऊन जातो. पण जेव्हा मी व्हिडिओ टाकलेला असतो ना, तर मग लक्षात येतं की नाही यार आपण व्हिडिओ टाकलाय. सो नाही म्हटलं तरी पीपल आपले म्हणजे ऑडियन्स आपले व्ह्यूज बघतात, म्हणजे व्हिडिओज बघतात. सो म्हणून मी हा व्हिडिओ क्रिएट केलाय. तर आता ह्याच्यात मी प्रोफाईलमध्ये चेंजेस करते आणि मग पुढचा पार्ट रेकॉर्ड करू. सो टुडेज टास्क इज कम्प्लीटेड. माय प्रोफाईल इज फायनली रेडी. हे पाहू शकता तुम्ही. आता फ्रॉम टुमारो ऑनवर्ड्स आय एम गोइंग टू मेसेज 5 brands every single day, whether I get rejected or ignore or my first collab. काही सांगू शकत नाही ना. आय एम गोइंग टू शेअर एव्हरीथिंग विथ यू. आणि काही फेक सक्सेस नाही किंवा हिडन फेल्युअर्स नाही. कोणी नाही मेसेजचा रिप्लाय दिला तर ते तसंच सांगेल. Just a real content creator documenting a real life journey. If you are also a small creator with big dreams, join me with this challenge. Let's grow together. तो सी यू इन टुमारो डे 2. आणि मी तुम्हाला रोज अपडेट करत राहील यूट्यूब शॉर्टनुसार की मी ब्रँड्सला कोलॅब म्हणजे हे केलं का नाही. रोज शॉर्ट्स नाही व्हायचं, पण हां, मंडे टू मंडे टू सॅटर्डेपर्यंत मी जेवढ्या ब्रँड्सला हे करेल, तर सॅटर्डेला सगळ्यांना मेसेज केल्यानंतर ना मंडेला मी कोणत्या ब्रँड्सला मेसेज केला त्याचे स्क्रीनशॉट वगैरे म्हणजे शेअर करेन. स्क्रीनशॉट जरी अप्रोप्रिएट नाही शेअर केले तरी मी कोणत्या ब्रँड्सला मेसेज केला, काय मेसेज केला, हे मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मी कन्सिस्टंट होते का नव्हते हे मी तुमच्यासोबत शेअर करेल. आजचं काम तर झालंय. आधीची प्रोफाईल आत्ताची प्रोफाईल सगळे चेंजेस झाले. आता उद्याचं काम आहे की मला 5 ब्रँड्सला मेसेजेस करायचा आहे. तर मग आता हा व्हिडिओ डायरेक्ट मी सॅटर्डेला म्हणजे आज मंडे, सो मंडेला म्हणजे आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करते मी तो दुसऱ्या दिवशी, पण मी 5 दिवस कंप्लीट झाले. मग त्याच्यानंतरनं मी परत व्हिडिओ रेकॉर्ड करेल आणि सांगेल. तोपर्यंत एखाद्या वेळेस ब्रँडचे मेसेज येऊही शकतात, नाही येऊ शकत. तर जे काय होईल त्या 5 दिवसात, जसं काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.